नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश मकरंदच्या कंपनीत येतो आणि तो आता मकरंदच्या ऑफिसमध्ये जायला निघतो, म्हणजे कॅबिनमध्ये. आणि तेव्हा लगेच जानकीचं लक्ष आता ऋषिकेशवर जातं. तेव्हा आता जानकी त्या ऋषिकेशला म्हणते की एक्सक्यूज मी असे डायरेक्ट आतमध्ये कसे जातात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे विचारणारी आणि मागे वळून बघतो तर काय जानकी, आणि जानकीला बघून तो म्हणतो की तू. तर जानकी लगेच आटो उठून उभी राहते आणि म्हणते की तू का. तेव्हा आता जानकी लगेच ऋषिकेश जवळ येते. तर ऋषिकेश तिला विचारतो की तू इथे काय करतेस. तेव्हा आता जानकी सुद्धा ॲटिट्यूड मध्ये आता इकडे तिकडे पाहते आणि ऋषिकेशला म्हणते की मला असं वाटतं हा प्रश्न मी तुला विचारायला हवा, तर असं नाही वाटत का तुला. तेव्हा आता ऋषिकेश नाही असं म्हणतो. तर जानकी विचारते की का. तर ऋषिकेश म्हणतो की कारण ऋषिकेश रणदेवे वाटेल तिकडे जात असतो, त्याला अडवणारं कोणीही नाही, आजपर्यंत ती हिंमत कोणीही केलेली नाही, म्हणून मी हे म्हणतो. तेव्हा आता जानकी लगेच आता म्हणते की अरे बापरे, म्हणजे आजपर्यंत तुला अडवण्याची हिंमत कोणीही केली नाही, तर मग आता ठीक आहे मी अडवते तुझी वाट, आतमध्ये तू जायचं नाही असं स्पष्ट ती म्हणते. तर आता ऋषिकेश म्हणतो की ए जत्रेवाली, हे बघ तू तुझं काम कर आणि मला माझं काम करून दे, मी या कंपनीच्या बॉसला भेटायला आलो. तेव्हा आता लगेच जानकी विचारते की अपॉइंटमेंट आहे का भेटण्याची, आणि परत हसून विचारते की अपॉइंटमेंट आहे का. त्यावर तर ऋषिकेश हसतो आणि नाही असं म्हणून माझं एक महत्वाचं काम आहे असे तो आता सांगतो. जानकी स्पष्ट त्याला शब्दात म्हणते की तरी सुद्धा तुला आत नाही जाता येणार, कारण बॉस आतमध्ये नाहीच, त्यामुळे आता तुला जे काही काम तुझं असेल तर ते मला सांगावं लागेल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश थोडासा चिडतो आणि म्हणतो की तुला काय माहिती ग. तेव्हा आता जानकी म्हणते की मला कसं माहिती असणार, आणि आय गेस तू विसरलेला आहे की सिनेमा थिएटर, पॉपकॉर्न आणि तुझा तो आगाऊपणा, हे सर्व तू विसरलास का. अरे मी या कंपनीमध्ये काम करते, त्यामुळे तुला जे सांगायचे असेल ते मला सांग, कारण ती माझी जबाबदारी आहे. तर ऋषिकेश आता तिथे टेबलवर बसतो आणि म्हणतो की ठीक आहे मला एक इव्हेंट करायचा आहे. तर त्यावर जानकी त्याला विचारते की कसला इव्हेंट. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बॉक्स क्रिकेटचा. तर जानकी विचारते की बॉक्स क्रिकेट, आणि हे बघ तुला माहिती नाही त्यामुळे मी तुला सांगतो की एक छोटंसं ग्राउंड असतं आणि त्यावर काही आता हे टीम बनतात आणि त्या टीम खेळत असतात, जिंकणाऱ्याला प्राइज मिळतं, देणगी असते, आणि ह्या गेमचं तिकीट सुद्धा लावू शकतो. तेव्हा आता जानकी विचारते की परंतु हा गेम खेळणार कुठे, हा खेळ कुठे लावायचा. तर त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की माझ्या वडिलांकडे खूप जागा आहे, एक मोठं मैदान आहे, तर तेथेच आपल्याला हा इव्हेंट करायचा आहे आणि तेथेच होतात तर ह्या क्रिकेटच्या मॅच. तेव्हा आता जानकी म्हणते की मला माझ्या बॉसला विचारावं लागेल, थांब जरा, म्हणून जानकी लगेच मकरंदला फोन लावते. तेव्हा मात्र आता लगेच इकडे मकरंद ऐश्वर्या बरोबर कामात असतो. तेव्हा आता जानकीचा फोन बघून तो लगेच उचलतो आणि बोल ग असं म्हणतो. तेव्हा आता जानकी त्याला विचारते की मकरंद मला एक गोष्ट सांग, आपण बॉक्स क्रिकेटचा काही गेम वगैरे करतो का, इव्हेंट. तेव्हा आता मकरंद हो असं म्हणतो, आणि कोण आलेले आहे असे विचारतो. तर आता जानकी म्हणते की तोच तो उडान टप्पू, त्या दिवशी नाही का आपण सिनेमाला गेलो होतो आणि त्याने माझे पॉपकॉर्न उडवले होते, तर तोच तो, आणि तोच आलेला आहे आणि तो म्हणतो की त्याला कुठला इव्हेंट करायचा आहे. तर त्यावर तर मकरंद म्हणतो की अच्छा तू त्याच्याकडून सगळे काही डिटेल्स घे आणि करूयात आपण हा इव्हेंट, मी आल्यानंतर आता ठरूयात आणि बोलूयात. तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे, विचारते मी त्याला सर्व. आणि जानकी विचारते की मी तेथे जाऊन येणं अपेक्षित आहे का. तर आता मकरंद हो असं म्हणतो. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या आता ही खुणावते कोण आहे म्हणून. तर आता हा मकरंद म्हणतो की स्टाफ, आणि आता फोन ठेवतो आणि परत ते कामाला लागतात. त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ठीक आहे तो इव्हेंट आम्ही करायला तयार आहोत, आणि त्यासाठी मात्र मला जागा वगैरे सगळं काही बघावं लागेल, इतक्यात आम्ही नाही सांगू शकत. तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की इतकंच ना फक्त, चल मी तुला लगेच दाखवतो. तेव्हा आता जानकी म्हणते की आत्ता. ऋषिकेश म्हणतो आत्ताच, आणि लगेच आता ऋषिकेश पुढे जातो ए म्हणून. तेव्हा आता लगेच जानकी ही रश्मीला सांगते की तू इथे लक्ष दे, मी आलेच. आणि आता ऋषिकेश मात्र बाईकवर येऊन बसतो. जानकी धावतच आपली पर्स घेऊन येते आणि म्हणते की काय रे किती घाई करशील, आत्ताच कुठे. तर आता ऋषिकेश हेल्मेट घालतो आणि जानकीला म्हणतो की बस पटकन. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतोस, मी तुझ्या बाईकवर तुझ्या मागे बसायचं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, मग काय टाकीवर बसतेस का, तुला बाईकवर बसायला सांगतो. तेव्हा आता जानकी म्हणते की मी तुझ्या बाईकवर बसायचं का, चल मी कुणाच्याही बाईकवर बसत नसते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो का, मग जा उडत. तेव्हा आता जानकी चिडते. जानकी म्हणते की अरे मी उडत जाईल किंवा कशीही जाईल, अरे तू नको माझी काळजी करू. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे तुझी काळजी
करायला तू माझी बायको नाही. तर लगेच आता जानकी म्हणते की अरे बापरे, आणि आपले कान बंद करून घेते आणि म्हणते की तुझी बायको, अरे बायको होणं तर हे दूरच राहील, परंतु गरज नाही मला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी जातो पुढे, तू ये नंतर. तेव्हा आता जानकी परत त्याला विचारते की ऍड्रेस दे मला, कुठे यायचं आहे ते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मुळशी गावाच्या बाहेर डाव्या बाजूला जे काही मैदान आहे तर तेथे आता हे मैदान आहे. तर तेव्हा आता जानकी परत म्हणते की ए उडान टप्पू, अरे हे काय ऍड्रेस आहे. अरे मुळशी गावाच्या बाहेर कितीही मैदान असतील, मग त्यातील नेमकं मैदान कोणते, मी कुठे कुठे फिरत बसू, त्यामुळे जो ऍड्रेस व्यवस्थित आहे ना तो सांग. त्यावर तर ऋषिकेश हसतो. ऋषिकेश म्हणतो की अगं तू आता तर इतक्या तोऱ्यात बोलत होतीस, माझं मी येईन उडत येईन किंवा कशी येईल, माझं मी येईल उडत येईल. तेव्हा आता जो काही पत्ता आहे ना तो पत्ता तू शोध आणि तुझी तुझे. आणि लगेच ऋषिकेश आपली बाईक चालू करतो. तर जानकी म्हणते की हे बघ ए उडान टप्पू, मी येथे नवीन आहे त्यामुळे मी तुला विचारते. तेव्हा आता ऋषिकेश निघून जातो. तर आता जानकी म्हणते की ए उडान टप्पू. ऋषिकेश काही थांबत नाही आणि जानकी आता चिडते आणि चिडून म्हणते की याची मी चांगली जिरवते. आणि तेवढ्यात आता रिक्षा समोरून येते आणि आता ती रिक्षाला आवाज देते. तेव्हा आता जानकी रिक्षावाल्याला म्हणते की अहो दादा, मी येथे नवीन आहे मुळशीमध्ये, मला मुळशी गावाच्या बाहेर जे मैदान आहे ना तर तेथे सोडायचं. तेव्हा आता रिक्षावाला मात्र अगदी गमतेदारच असतो. तो मात्र आता जानकीला आरशामधूनच बघत असतो. सारखा तिच्याकडे बघून तो आता इम्प्रेस होतो. तर जानकी त्याला पत्ता सांगत असते आणि तो जानकीला खुणावतो की मागे बस. तेव्हा आता जानकी थँक्यू म्हणून लगेच आता रिक्षामध्ये बसते. तेव्हा आता जानकीचं काही लक्ष नसते. आता तो जानकी बसल्यानंतर तिच्या तोंडावर बरोबर आरसा लावतो आणि आता तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता जानकीची बडबड सुरू असते की थँक्यू सो मच दादा, अहो बरं झालं वेळेवर आलात, आता त्या उडान टप्पूला दाखवतेच काय. जानकी म्हणते की दादा मला त्या जागेवर व्यवस्थित सोडा. आता हा तर बोलत तर काहीच नाही, परंतु अगदी आरशामधून तो आता हो असं म्हणून खुणावतो आणि जानकीला घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे नाना तर खूपच चिडलेले असतात. सुमित्रा त्यांना समजावते की अहो असं काय करतात तुम्ही, जरा शांत व्हा. अहो सारखं सारखं ऋषिकेशवर रागवत जाऊ नका, त्याच्यावर इतकं ओरडू नका. नाना रागानेच विचारतात की का रागवायचं नाही आणि सांग ना का ओरडू नकोस. हे बघ सुमित्रा, ऋषिकेशला आता इथून पुढे पाठीशी घालणं बंद कर, नाहीतर एक दिवस तुलाच त्या सगळ्याचा त्रास होईल. तर अहो त्याने चूक केलेली आहे हे ते मान्य तरी कर. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघा अहो, मुलांनी जर चूक केली म्हणजे ती समजून घ्यायची असते. आता स्वतःच्या पायावर धडपडत असताना चूक तर होतातच, मग आई वडील म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला नको का, सांगा बरं तुम्हीच. आणि हे बघा, तुम्ही त्याला पैसे देण्यास नकार दिला, परंतु मी सुद्धा तेच केलं असतं तर तो बिचारा मात्र उमेद हरून बसला असता. त्यावर तर नाना चिडून विचारतात की उमेद, अगं सुमित्रा कसली उमेद, कोणत्याही उमेद बद्दल बोलतेस तू. अगं त्याच्या मनामध्ये उमेद वगैरे काही येत नाही, त्याच्या मनामध्ये आली लहर तर लगेच तिकडे फिरतो देव. त्यामुळे सुमित्रा मी तुला सांगतो की हातातून जायच्या अगोदर मात्र विचार कर, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर येईल. तर त्यावर तर सुमित्रा म्हणते की नाही हो, तुम्ही जर सतत असे त्याच्यावर रागवत राहिलात, ओरडत राहिलात तर तुमच्यावर मात्र पश्चाताप करण्याची वेळ नक्कीच येईल. त्यावर आता नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, हे तुझं आंधळ प्रेम बोलतं, तू त्याच्यावर इतकी माया का करतेस हे मला चांगलं कळतं, कारण तो तुझा मुलगा नाही म्हणून तू त्याच्यावर जीवापाड प्रेम करते हे खरं आहे. तर म्हणून तू त्याला जास्त माया लावतेस, परंतु अगं सुमित्रा यामुळे तू बिघडणार आहे, वाया जाणार आहे, हे कसं तुझ्या लक्षात येत नाही बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघा तुम्ही काहीही बोलू नका, माझा ऋषिकेश अजिबात वाया नाही जाणार. तर आणि हे बघा तुम्ही काही जरी म्हणालात ना तरी सुद्धा माझं ऋषिकेशवरील प्रेम आणि माया अजिबात कमी नाही होणार. तर आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका, त्याने मला सांगितलेलं आहे की तो जेवढे पैसे माझ्याकडून घेऊन गेला त्याचे दुप्पट पैसे तो मला आणून देणार आहे. तर तेव्हा नाना लगेच उठतात. नाना म्हणतात की हो का, म्हणजे त्याने बोलून आपल्या तोंडाची हवा खराब केली आणि तू लगेच विश्वास ठेवला. मला एक गोष्ट सांग बरं सुमित्रा, असा कोणता उद्योग तो करणार आहे की आता हे जे पैसे आहेत तर त्या पैशाचे डबल पैसे तो करून आणणार आहे. तर सांग ना सुमित्रा. तेव्हा आता सुमित्राला नानांचा राग येतो. सुमित्रा तोऱ्यातच आता रूमच्या बाहेर निघते. नाना सुमित्राला आवाज देतात की सुमित्रा. सुमित्रा काही ऐकून घेत नाही आणि बाहेर निघून येते. त्यानंतर आता इकडे जानकीला तो रिक्षावाला आहे तर तो खूप दूर घेऊन येतो, कारण आता पूर्ण अंधार पडलेला असतो. तर जानकी आता ते रिक्षावाल्यांना विचारते की घड्याळात बघते आणि म्हणते की अहो पूर्ण अंधार होत आला आणि अजून सुद्धा मुळशीचं ते गावाबाहेरचं मैदान नाही आले का. अहो दादा हे तर दुसरंच कोणतं तरी गाव आहे आणि तुम्ही मला कुठे घेऊन आलात. जानकी आता इकडे तिकडे पाहते. पूर्णपणे आता
अगदी घनदाट जंगल असतं आणि आता अगदी अंधार झालेला असतो। तेव्हा आता जानकी घाबरते। तोपर्यंत आता हा रिक्षावाला काही एक शब्द बोलत नाही, त्याचा मात्र काहीतरी आता हेतू असतो। तेव्हा आता जानकी त्या रिक्षावाल्याला म्हणते की रिक्षा थांबवा। तेव्हा रिक्षावाला म्हणतो की अहो मॅडम, कशाला रिक्षा थांबवतात? जानकी म्हणते की कशाला थांबवतात म्हणजे रिक्षा थांबवा। तर जानकी आता ओरडते आणि म्हणते की दादा रिक्षा थांबवा। तेव्हा आता रिक्षावाला हसत असतो। जानकी म्हणते की तुम्ही हसतात का? रिक्षा थांबवा, तुम्हाला कळत नाही का? तेव्हा आता जानकी त्याला हिसकावते आणि म्हणते की थांबवा, नाहीतर मी आरडाओरड करेल। तेव्हा आता रिक्षावाला हसतो आणि ओरडतेस का? ओरड, येथे तुझा कोणीही आवाज नाही ऐकू शकत। तेव्हा आता जानकी खूप घाबरते आणि म्हणते की अरे रिक्षा थांबव। तेव्हा आता जानकी अगदी बाहेर ओरडत असते की वाचवा वाचवा, परंतु कोणीही जानकीचा आवाज ऐकत नाही। तेव्हा आता हा रिक्षावाला आहे जोरात एका ठिकाणी ब्रेक दाबतो आणि रिक्षा थांबवतो, कारण समोर आता ऋषिकेश आडवा झालेला असतो, म्हणून आता ही रिक्षा थांबलेली असते। आता ऋषिकेश मात्र बाईकवर बसलेला असतो। तेव्हा आता तो रिक्षावाला खाली उतरतो आणि म्हणतो की काय रे, तुझ्या बापाचा रस्ता आहे का? जानकी धावतच आता ऋषिकेश जवळ येते। तेव्हा जानकी घाबरतच म्हणते की तो रिक्षावाला माझ्या मागे लागलेला आहे, तो मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत होता। मी त्याला सांगत होते की रिक्षा थांबव थांबव, तो ऐकायला तयारच नव्हता। ऋषिकेश मात्र डोळे बंद करून आपल्या बाईकवर आडवा पडलेला असतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तू तरी कुठे ऐकलं होतं माझं? मगाशी मी तुला सांगितलं होतं की गाडीवर बस म्हणून, तू तर माज दाखवला। तेव्हा आता रिक्षावाला समोर येतो। रिक्षावाला म्हणतो की अगं तू याच्याबरोबर कशाला वेळ वाया घालवतेस? चल मी तुला अगदी अशा ठिकाणी घेऊन जातो, येथे तुला आवडेल तेथे। तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश उठतो आणि म्हणतो की अगं बघ ना, किती प्रेमाने तो तुला रिक्वेस्ट करतो, जातेस का तू त्याच्यासोबत? जा बरं। तेव्हा आता जानकी पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते। जानकी म्हणते की खरंच तो खूप उडाण टप्पू आहे, तो रिक्षावाला बघ ना माझ्याकडे कसा बघतो, तुला काहीच कसं वाटत नाही? तेव्हा तो रिक्षावाला आता लगेच जानकीचा हात धरायला जातो आणि चल असं म्हणतो। तेव्हा आता ऋषिकेश त्याचा हात धरतो आणि मी बोलतो ना तिच्याशी, त्यामुळे तू थांब 1 मिनिट। आणि आता जानकीला म्हणतो की जत्रेवाली, अगं जत्रेवाली तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला काही वाटलं तरी सुद्धा तुला प्रॉब्लेम, आणि मला काही वाटलं नाही तरी सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे। मग तू ठरवलेलं आहे की मला सुखाने नाही जगून द्यायचं तर? तेव्हा आता ऋषिकेश अगदी पुन्हा आपल्या गाडीवर आडवा होतो। तर तो रिक्षावाला म्हणतो की मी तुला प्रेमाने सांगतो, ते तुला कळत नाही का? चल रिक्षामध्ये बस लवकर, म्हणून तो आता तेव्हा आता तो जानकीच्या हाताला धरतो आणि तिला जबरदस्तीने तो रिक्षावाला घेऊन जात असतो। जानकी आता ऋषिकेशला ओरडते की ओ उडान टप्पू, अहो मला सोडा, उडान टप्पू अरे वाचव मला। म्हणून जानकी आता अगदी त्या रिक्षावाल्याचा हात अगदी हिसकावते आणि परत आता ऋषिकेशच्या पायाशी येते। तेव्हा आता जानकी ओरडते की मी एकटी आहे, मला वाचव। तर ऋषिकेश लगेच उठतो आणि म्हणतो हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे, एकटी कुठे आहे तू? तुझी हिम्मत तुझ्या सोबत आहे, काढ ती चप्पल आणि मार त्याला। आणि हे बघ, आज मी तुला वाचवेल, परंतु उद्या जर म्हणजे याच्यासारखा दुसरा परत तुझ्या वाटेला कोणी आला तर तेव्हा तू काय करशील? तेव्हा तो रिक्षावाला पुन्हा अगदी ऋषिकेश समोर येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की तू जास्त शहाणा बनू नकोस, आणि जानकीला म्हणतो की चल, मी तुला चल म्हणतोस ना, नाहीतर मी तुला उचलून नेईल। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला खुणावतो की पायातील चप्पल काढ आणि चांगला मार। तेव्हा आता जानकी लगेच रागाने आपल्या पायातील चप्पल काढते आणि जोरजोराने रिक्षावाल्याला चांगलं झोडून काढते। जानकी खूपच भडकलेली असते आणि शेवटी आता ती इतकं त्या रिक्षावाल्याला मारते, तो रिक्षावाला पळूनच आता रिक्षा घेऊन तेथून निघून जातो। तेव्हा आता ऋषिकेश अगदी शिट्ट्या वाजवतो आणि ऋषिकेश तिच्याकडे बघून हसतो, अगदी तिचं कौतुक करतो। तेव्हा आता जानकी त्याच्याकडे पाहते आणि परत आपल्या पायातील चप्पल ती पायात घालते। जानकी बोलायला जाणार तोच लगेच ऋषिकेश म्हणतो की ना मेन्शन नॉट, पुढच्या वेळेस मात्र वाट बघू नको तर वाट लाव। आणि ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की बाय द वे, आपण जी जागा बघायला येणार होतो तर ही तीच जागा आहे, आणि तुझा बॉस आहे तर तो म्हणाला होता की तुमची मोठी कंपनी आहे आणि मोठी इव्हेंट कंपनी आहे, तर कुठलेही इव्हेंट तुम्ही करू शकतात, येथे मात्र तुम्ही टेंट लावायला घ्या आणि येथेच आमच्या शेतकऱ्यांसाठी स्पर्धा असेल। तेव्हा आता जानकी हसून विचारते शेतकऱ्यांसाठी? तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि उद्या आता मी तुम्हाला फोटो दाखवतो ह्या जागेचा, कारण आता खूप अंधार आहे, व्यवस्थित नाही दिसणार। तेव्हा आता ऋषिकेश लगेच हेल्मेट घालतो आणि आपली बाईक चालू करून आता तो जानकीला म्हणतो की काय बसतेस का? पुन्हा त्या रिक्षावाल्याला बोलू। तेव्हा आता जानकी तर बाईकवर मागे बसते। ऋषिकेश ब्रेक दाबणार तोच लगेच जानकीचे हात मात्र ऋषिकेशच्या खांद्यावर पडतात आणि आता जानकी पाहतच असते। ऋषिकेश आता मागे वळून अगदी गाडी थांबवतो आणि बघत असतो। तेव्हा आता जानकी आपले हात मागे घेते आणि जानकीला मात्र आता पुन्हा जे काही
शांती सदन ती चाळ आहे तर ते आणून सोडतो। तेव्हा आता पुन्हा ब्रेक दाबतो तर जानकीचे हात पुन्हा आता ऋषिकेशच्या खांद्यावर पडतात। मकरंद मात्र आता हे सर्व पाहत असतो। तेव्हा आता जानकी बाईकच्या खाली उतरते आणि म्हणते की काय करू आता, याला थँक्यू म्हणू किंवा नको म्हणू, याला थँक्यू तर म्हणलंच पाहिजे। तेव्हा आता जानकी पुन्हा मागे येते आणि हसून थँक्यू असं म्हणते तर ऋषिकेश हसतो। मकरंद आता पाहतच असतो। तेव्हा आता जानकी पुन्हा मागे येते आणि म्हणते की मी तुम्हाला थँक्यू म्हणाले। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट आणि आता त्याच्या बाईकचा जोरात हॉर्न वाजवतो। तेव्हा जानकी अगदी हात जोडते आणि म्हणते की प्लीज वाजू नको, आजूबाजूचे लोक बघतील, जागे होतील आजूबाजूचे लोक। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, मला आता स्वप्न पडलं की काय, की खरंच तू थँक्यू म्हणते की काय असं बघायचं होतं। कारण कसं आहे की तुझ्या हे तिखट तोंडातून मला गोड असं थँक्यू ऐकायला मिळेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। तेव्हा आता जानकी पुन्हा हसते आणि म्हणते की हे बघ, तू जर मला उकसवलं नसतं तर माझ्यातील स्त्री मात्र जागी झाली नसती। आता मकरंदला हे सर्व बघून खूपच राग येतो आणि तुझ्यामुळे मात्र मी त्या रिक्षावाल्याशी 2 हात करू शकले। तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि त्यासाठी थँक्यू सो मच म्हणून जानकी आता खूप हसते, हसून मात्र म्हणते। तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा खूप हसतो आणि म्हणतो की त्यात काय थँक्यू, अगं मी फक्त तुला तुझं रक्षण करण्यासाठी सांगत होतो। प्रत्येक वेळी तर मी तुझ्या सोबत नसणार आहे, त्यामुळे पुढच्या वेळी जर तुझी कोणी छेड काढली तर। जानकी मात्र अगदी ऋषिकेशने सांगितले तसेच आता म्हणायला येते की वाट बघणार नाही तर वाट लावणार म्हणून, आणि दोघंही आता एकमेकांना टाळी देतात। तर मकरंद आता हे सर्व बघून आणखीनच जळतो, त्याला इतका राग येतो की नक्की काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते। तेव्हा आता जानकी म्हणते की जाते तर ऋषिकेश म्हणतो की येतो। आता दोघे हसतात आणि आता मात्र एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा मात्र आता म्हणजे ऋषिकेश तेथून बाईकवर निघून जातो तर आता हा मकरंद खूपच चिडतो आणि म्हणतो की जानकी तू हे योग्य नाही केलंस, तू योग्य नाही केलंस, मी तुला नाही सोडणार म्हणून आता मकरंद खूपच भडकलेला असतो। त्यानंतर मात्र आता ही प्रधान काकाची प्रिया आहे तर ती मात्र अगदी चोरूनच आता एका मुलाला भेटायला बाहेर येते। आता जानकी मात्र ही बाहेरून आताच आलेली असते, ती मात्र प्रियाला पाहते आणि म्हणते की आता ही प्रिया अशी लपून छपून का गेली असेल, आणि तेवढ्यात समोर मात्र प्रिया त्या मुलाला मिठी मारते। तेव्हा प्रियाला म्हणत असतो की प्रिया काय ग, मी केव्हाची तुझी वाट बघतोय। तेव्हा आता प्रिया त्याला म्हणत असते की अरे तुला घरातून निघण्याचा स्ट्रगल नाही माहिती, नको ते प्रश्न विचारतात ती आणि आई डोक्यावर बसलेली असते, आणि हे बघ हे असं लपून छपून भेटणं आहे ना ते आता पुरे बाद झालं, आपण ठरल्याप्रमाणे मुंबईला जाऊयात। तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की अगं मुंबईला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला पैसे हवेत। तेव्हा आता प्रिया त्याला म्हणत असते की तू काही काळजी करू नको, पैशांची व्यवस्था मी करते, पण तू तयार आहेस का। तेव्हा तो मुलगा म्हणतो की मी रेडी आहे। तर आता प्रिया म्हणते की मग झाले तर आपण भेटूयात असे बोलून त्यांचा आता पळून जाण्याचा जो काही प्लॅन आहे तर तो आता एकमेकांना सांगतात। तेव्हा आता जानकी हे सर्व ऐकते। तेव्हा आता त्या मुलाचं जानकीकडे लक्ष जाते आणि तो प्रियाला म्हणतो की ही मुलगी कोण आहे। तेव्हा आता प्रिया म्हणते की कोण आहे। आता ती जानकीला पाहते आणि खूप घाबरते। त्यानंतर आता इकडे मकरंद तर घरी येतो, त्याला आता हे सर्व सहन होत नाही कारण त्याला प्रत्येक वेळेस तेच आठवत असते आणि ह्या सर्व काही आठवून त्याला इतका जळफळ आठवत असतो आणि इतका राग येतो। आता ऋषिकेशच्या खांद्यावर जानकीने बाईकवर बसून हात ठेवलेला आहे हे सुद्धा आता त्याला आठवत असते आणि त्याला तितकाच राग परत येत असतो। आणि आता जानकीच्या फोटोजवळ येऊन तो म्हणतो की नाही जानकी, तुला काही गरज नव्हती त्याच्या बाईकवर बसण्याची, ती कशासाठी तू त्याच्या बाईकवर बसली, मला जर सांगितलं असते तर मी कधीही कुठेही तुला घेऊन गेलो असतो, जगाच्या पाठीवर मी तुला कुठेही घेऊन गेलो असतो, मी आहे ना, तू फक्त मला सांग, तुला इशारा कर काही लागले तर, तुला काही गरज नव्हती त्याच्यासोबत जाण्याची आणि मी हे सर्व नाही सहन करू शकत, मी कधीही हे सहन नाही करणार आणि मी खुद्या मनाचा आहे मी तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे तर आहे, पण तुला मला सोडून जाण्याची त्याच्यासोबत जाण्याची काही गरज नव्हती। सारखं मकरंद आता हेच म्हणत असतो आणि त्याचं टेन्शन आणखीनच वाढत जाते। हे सर्व नाही सहन करू शकत म्हणून आता तो जो काही तो ड्रेसिंग टेबलचा आरसा आहे तर जोरात त्यावर मारतो आणि त्याच्या सर्व काचा आता फुटल्या जातात आणि त्याच्या हाताला काच लागते, त्यातून आता रक्त येत असते आणि तो त्या जखमेकडे पाहत असतो आणि समोर ठेवलेला जानकीचा जो फोटो आहे तर तो फोटो घेतो आणि जानकी म्हणत असतो, आणि तू परत असं कधीही करणार नाही ना, बोल तू परत असं नाही करणार ना, आणि ते मला नाही सहन होत,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय आणि मला खरंच हे सर्व नाही सहन होत आणि तू असं पुन्हा कधीच करणार नाही, तू असं पुन्हा कधीच करणार नाही, हे सारखं सारखं आता तो म्हणत असतो। त्यानंतर मात्र इकडे आता जानकीने मात्र ह्या दोघांना पाहिलेलं असतं। तेव्हा प्रिया त्या अजयला म्हणते की तू जा बरं, मी पाहते तिच्याकडे ती काय करते ते, म्हणून त्या अजयला ती काढून देते। तेव्हा आता ही प्रिया जानकी जवळ येते आणि रागाने तिला विचारते की काय ग, माझ्यावर नजर ठेवून आहेस का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ग प्रिया, मला एक गोष्ट सांग, तो मुलगा कोण होता? तर तेव्हा आता प्रिया जानकीवरच ओरडते की हे तू मला का विचारतेस? आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी हा प्रश्न मला कधीही विचारलेला नाही आणि तू मला विचारणारी कोण आहे? तुझी इतकी हिंमत झालीस कशी? तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, प्रश्न हिमतीचा नाही तर काळजीचा आहे, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला विचारलं आणि मला एक गोष्ट सांग, हे सर्व काका आणि काकूंना माहिती आहे का? तेव्हा आता प्रिया म्हणते की हे बघ, मी तुला सांगून ठेवते, माझ्या आई वडिलांना यातील तू काहीही सांगायचं नाही तर नाहीतर बघ। तेव्हा आता जानकी तिला अगदी प्रेमाने समजावते की हे बघ, मी तुला काळजीपोटी हे सर्व सांगते। प्रिया म्हणते की ही तुझी काळजी आहे ना ती तुझ्याकडेच ठेव, माझ्यामध्ये नाक खुपसू नकोस, आली मोठी काळजी करणारी, असे बोलून प्रिया तोऱ्यातच आत जाते। जानकी म्हणते की प्रिया ऐकून घे, परंतु प्रिया काही ऐकत नाही। तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतो की तो ऋषिकेशना एकामागून एक कार्यक्रम करतो आणि लोकांना आपल्या बाजूने ओढवतो आणि पैसा मोडतोय, पैसा उधळतोय, मला हेच होऊन द्यायचे नाही। तेव्हा आता ऐश्वर्या विचार करत असते। त्यानंतर आता इकडे जानकी ही मकरंदच्या कॅबिन मध्ये येते। तर आता मकरंद तिला म्हणतो की जानकी, जे काही सांगते ते मला काहीतरी त्यात वाटतं, कारण हा रिक्षावाला आणि ऋषिकेश कशावरून एकत्र मिळालेले नसतील। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही मकरंद, असं नाही। तेव्हा आता मकरंद रागाने जानकीला धरतो आणि म्हणतो की जानकी, तुला का कळत नाही की ही माणसं मैत्री करण्याच्या लायक नाही? तर तेवढ्यात आता तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशने मात्र म्हणजे हे पाहिलेलं असतं। ऋषिकेश आता पाहतच असतो। जानकी आणि मकरंद आता ऋषिकेशकडे पाहतात। तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।